नमस्कार सगळ्यांना, माझा आवाज आणि व्हिडिओ नमस्कार नमस्कार नमस्कार. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? नेहमीप्रमाणे नेटबेटनी गुरुवारचे सेशन्स हे आपले व्हिडिओचे सेटिंग केलेले आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ दिसत आहे. म्हणजे आपण प्रश्नोत्तराचे सेशन असायचं म्हणून, पण आज आपण व्हिडिओ चालू नाही केलं तरी चालेल. आजचं सेशनही आपण फक्त मेडिटेशनचं घेणार आहोत. फक्त मला बघायचंय, बरेचसे नवीन जण आहेत तर त्यांना जॉईन होता येतंय ना, आणि जॉईन झालेत ना. आपण 1 मिनिट थांबूया, त्याच्यानंतर चालू करूया. लिंक मी पाठवते, कारण बऱ्याचशा जणांना जॉईन करता येत नाहीये. मला 1च मिनिट द्या. आणि कृपा करून तुमचा आवाज आणि व्हिडिओ बंद करा. सगळ्यांनी आपापल्या कॉम्प्युटर मध्ये जरा चेक करा, आपल्या सिस्टीम मध्ये, की सगळ्यांचा आवाज म्यूट आहे ना, असं प्रत्येकाने स्वतःच्या सिस्टीम मध्ये चेक करा बरं. चुकून कोणाचा जर चालू राहिला असेल तर सगळ्यांनी त्यांचा आवाज म्यूट करायचा आहे. मी लिंक पाठवलेली आहे, पण ओके. परत एकदा सगळ्यांना नमस्कार. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या सेशनला तुम्ही लिंकनी जॉईन करू शकत नाही. तुम्हाला ऍप मध्ये जाऊन जॉईन करायचंय. ते कसं जॉईन करायचं ह्याचा व्हिडिओ सविस्तरपणे नेटबेटनी आपल्याला शेअर केलेला आहे. कृपा करून सगळ्यांनी तो व्हिडिओ बघावा आणि समजून घ्यावं की या सेशनला आपण कसं जॉईन व्हायचं. त्याच्यामुळे या सेशनसाठी तुम्हाला लिंक मिळणार नाही आहे. आता नवीन आहे म्हणून मी काल आणि आज पाठवली होती. पुढच्या मंगळवारपासून तुम्हाला लिंक मिळणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यायचंय की आपण कसं जॉईन व्हायचंय ते. ओके. दुसरं, आपलं दर मंगळवारी आणि गुरुवारी 7 ते 7:30 अशी मेडिटेशन्स असतात. या मेडिटेशन मध्ये आपण प्रत्येक वेळेला नवीन नवीन मेडिटेशन घेतो. आणि मेडिटेशन म्हणजे काय, तर एक व्हिडिओ मी तुम्हाला शेअर लिंक पाठवलेली आहे, तो तुम्ही बघून घ्या की आपण नक्की मेडिटेशन करतो म्हणजे काय करतो, मेडिटेशन का करायचं असतं. तर बॉन्टिफुल युनिव्हर्सवर एक लिंक आहे, त्याच्यामध्ये बघितल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला ही जी वैश्विक ऊर्जा आहे त्या ऊर्जेने आपल्याला कशा प्रकारे आपलं क्लिन्झिंग होतं आणि सगळ्या अवयवांना, आपल्या संपूर्ण शरीराच्या सिस्टीमला जिथे आपली ही ऊर्जा प्रवाहित असते त्याची गरज असते. आणि मग ती कमी पडल्यावरती मग आपल्याला कशा प्रकारचे वेगवेगळे आजार किंवा कशा प्रकारचे व्याधी सुरू होतात, कशामुळे सुरू होतात आणि म्हणून मेडिटेशन कसा उपयोग होता ह्याचा एक सविस्तर व्हिडिओ मी बनवून तिथे टाकलेला आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही बघा. 1 तासाचा 40 मिनिटं का 1 तासाचा मला आता आठवत नाही, असा मोठा व्हिडिओ आहे. आपल्याला एकदम बसून जर ऐकायला जमत नसेल तर काय करायचं, रोज 5 मिनिटं 10 मिनिटं असं करत 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 1 आठवड्यात सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण करू शकता. म्हणजे आपल्याला तो विषय समजणं हे महत्वाचं आहे. म्हणजे बरेच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की व्हिडिओ अरे बापरे 40 मिनिटाचा आहे असं म्हणून मग लोक सोडून देतात. त्याच्यामुळे तुम्ही 5-5 मिनिटं करून तो व्हिडिओ पूर्ण करा. म्हणजे आपण 56 मिनिट्स ओके. म्हणजे आपण का करतोय, कशासाठी करतोय, बऱ्याचशा ज्या काही संकल्पना आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बरेच वेळेला काय होतं की आपल्या स्वतःशी कनेक्टच होत नाही. म्हणजे आपण नेहमी
एका ऑटोमेशन मध्ये जगत असतो. धाव 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 धावायचं, सकाळी उठल्यावर कुठेतरी जायचं. असं करत आपण नुसते आणि नुसते आपल्या अर्थार्जनासाठी आणि आपला दर महिन्याचे खर्च भागवण्यासाठी आणि आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार करण्याच्या मागेच आपण पळत असतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे दमछाक होऊन आपण अनेक गोष्टींना निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आपण अनेक गोष्टी करत असतो नकळतपणे. मेडिटेशन आपण इथे काय करतो की आपण स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे एक 5 मिनिटं 10 मिनिटं दररोज तुम्ही डोळे बंद करून सायलन्स मध्ये बसायचं आहे. सायलन्स मध्ये बसल्यावरती अनेक प्रकारचे विचार येतील, अनेक प्रकारचे प्रश्न येतील, अनेक गोष्टी होतील. असं करत 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 हळूहळू आपण ज्या वेळेला स्वतःशी कनेक्ट होतो, स्वतःशी कनेक्ट होतं म्हणजे आपण आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट होतो. आणि अंतर्मनाशी ज्या वेळेला आपण कनेक्ट व्हायला लागतो त्यावेळेला आपल्याला आपला आवाज ऐकायला यायला लागतो. आपलं शरीर आपल्याशी बोलायला लागतं आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांना उत्तर मिळायला लागतात आणि मार्गदर्शन मिळायला लागतं. त्याच्यामुळे म्हणून हे करणं आवश्यक आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे शिकतो. कुठल्याही सेशन पासून तुम्ही सुरू करू शकता. असं काही कंटिन्युटी वगैरे नाहीये. आपण हेल्थ वरती घेतो, वेल्थ वरती घेतो किंवा रिलेशनशिप म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींनी वापरू शकता. जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्कशॉप मध्ये शिकतो त्याच गोष्टी आपण प्रॅक्टिस म्हणून या 2 दिवशी करत असतो. बाकीचे जे दिवस म्हणजे सोमवार आहे, बुधवार आहे, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार या दिवशी कितीही वेळ नसला तरी सुद्धा आपण सकाळी 5 मिनिटं, रात्री 5 मिनिटं, अशी 10 मिनिटं तर डेफिनेटली आपल्याकडे असतात. त्याच्यात 5 मिनिटापासून 5 तासापर्यंत आपण हळूहळू उपयोग करून घेऊ शकतो. तर ते सगळ्या की सगळ्यांनी आपली सिस्टीम करा की आपली सिस्टीम मध्ये आपले आवाज म्यूट आहेत की नाही, कारण प्रत्येक वेळेला मला तो करायला लागतो. त्यामुळे सतत आपण ज्या वेळेला इथे येतोय त्या सगळ्यांनी बघायचं आहे की आपल्या सिस्टीम मध्ये आपला आवाज म्यूट आहे आणि मध्ये मध्ये तो ओपन होत नाहीये, कारण बाकीच्यांना डिस्टर्बन्स होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे केल्यावरती आपण पुढे आता निघूया. जे लवकर नवीन लोक आले त्यांच्यासाठी म्हणून, या सूचनांसाठी म्हणून मी वेळ दिला. आपल्या मेडिटेशनचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे अनुभव शेअर करू शकता. बरेचसे काय म्हणतात, बरेचसे लोक आता शेअर करणं चालू आहे, कारण हा महिना आपण अनुभव शेअरिंगचा महिना ठेवलेला आहे. काही जणांनी 3-4 लोकांनी अनुभव शेअरही केलेले आहेत. 200 ते 250 लोकांची संख्या आहे, पण त्याच्यापैकी हार्डली 4 ते 5 लोकांनी शेअर केलेला आहे. त्यामुळे ज्या अर्थी एवढ्या संख्येने रजिस्ट्रेशन आहे आणि या संख्येने लोक येतात, याचा अर्थ काही ना काहीतरी उपयोग नक्कीच होतो. तर तो काय उपयोग होतो हे जरा शेअर केलं तर झोपलेल्यांना जाग येते, आपण दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो आणि दुसऱ्यांना ऊर्जा देऊ शकतो. म्हणून मी सांगते, अनुभव शेअर करा. अनुभव शेअरिंग हे कुठेही पाठवलं जात नाही, कुठेही वापरलं जात नाही आणि कुठेही सांगितलं जात नाही. हे फक्त आणि फक्त माझ्या अंडरस्टँडिंग साठी. कारण मी बरेच वेळेला लोकांना ज्या वेळेला सांगते की तुमचा अनुभव सांगा, त्यावेळेला माझा अभ्यास होत असतो की कुठले टेक्निक्स लोक वापरतात, कशा प्रकारे त्याचं काम करतात, कशा प्रकारे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जसं वर्षानुवर्ष मी करत आहे आणि अशा सगळ्या गोष्टींच्या नोट्स काढत असते. याच्यासाठी म्हणून सांगते आणि दुसऱ्या बाकीच्यांना प्रेरणा मिळते. या एकाच गोष्टीसाठी आपण दर महिन्याला काही ऍक्टिव्हिटी करत असतो. जसं हा महिना शेअरिंगचा ठेवलेला आहे, 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर. ज्यांना ज्यांना अनुभव आलेले आहेत, मग एका लाईनचा अनुभव असला तरी चालेल, 1 लाईनचा अनुभव असला तरी चालेल, असं काही खूप मोठं असलं पाहिजे अशी जरुरी नाहीये. मला शांत वाटलं, मला बरं वाटतं, मला छान वाटतं वगैरे वगैरे, जे काय तुम्हाला वाटतं. तुम्ही इथे का कंटिन्यू करत आहात किंवा तुम्हाला या ग्रुपमध्ये का राहावंसं वाटतं, ह्याच्यासाठी ग्रुप छान आहे, मस्त वाटतं, बंद करू नका, असे सगळे मेसेजेस नका टाकू. मला हवंय की तुम्हाला काय वाटतं. म्हणजे प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं, कारण 1 वर्षापासून ही ऍक्टिव्हिटी करत आहोत. तर मला इथे यावंसं का वाटतं, म्हणजे मला झालेला फायदा, असं एक लाईनर तुम्ही टाकायला हरकत नाही. परवा काल आपण बघितलं डायबिटीसचं, मी तुम्हाला एक उदाहरण गोष्ट सांगितली होती आणि आपण सगळ्या अवयवांना कसं क्षमा करायचं हे बघितलं. ते आपण महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असं करू शकतो किंवा दररोज आपण एक पॅटर्न ठरवून 1 मिनिट ग्रॅटिट्यूड, 1 मिनिट क्षमा प्रार्थना, 1 मिनिट अफर्मेशन, असं 3 मिनिटाचं सकाळ संध्याकाळ या 3 गोष्टी केल्या तरी सुद्धा आपलं 360 डिग्री लाईफ चेंज व्हायला सगळेजण रेडी असतील. तर ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांनी बंद करायला हरकत नाही. आज काही आपलं व्हिडिओचं सेशन नाहीये, त्याच्यामुळे बंद करा
आणि डोळे बंद करूया आणि सेशनला सुरुवात करूया. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि शिथिल करायचा आहे. डोळे, नाक, कान, घसा, गळा, जबडा, डोकं, प्रत्येक अवयवाकडे बघून तिकडचे ते त्या अवयव आपल्याला शिथिल करायचे आहे. खांदे, हात, हाताची बोटं, छाती, पोट, कंबर, पाठ, पाठीचा कणा, पाठीच्या कण्याची उजवी बाजू, डावी बाजू, पाय, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पावले, पायाची बोटं, संपूर्ण शरीर स्थिर झालेलं आहे. आता आपल्याला आपल्या नासिकांकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये येणारा श्वास आणि बाहेर जाणारा उच्छ्वास हा बघायचा आहे. प्रत्येक श्वास उच्छ्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. सारखे विचार येतील, त्या विचारांबरोबर जाऊ नका, त्या विचारांमध्ये अडकू नका. ज्यावेळेला आपण श्वासाकडे लक्ष देतो त्यावेळेला विचारांकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे लक्ष ज्या वेळेला बदलतं त्यावेळेला परत परत श्वासाकडे लक्ष आणायचं आहे. अशा पद्धतीने आपण मनाला शांत करायचं आहे.
आता आपल्या उजवा हात आपल्या हृदयावरती छातीवरती ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या डाव्या बाजूला हृदय किंवा छातीच्या मध्यभागी ठेवायचं आहे. म्हणजे असं म्हणूया की आपण आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आहे. हात अशासाठी ठेवायचा आहे की आपल्याला हृदयाची स्पंदनं थोडीशी ऐकायला येतील. हात नाही ठेवला तर जरा कठीण जातं. छातीवरती हात ठेवायचा आहे आणि आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला कळतायत का. आपले हात ठेवल्यावरती आपल्याला गरमपणा जाणवतोय, गारपणा जाणवतोय, कशा प्रकारचं जाणीव होती. आपल्या हृदयस्थानावरती प्रेम, आनंद, समृद्धी, शांती, उत्साह आणि संपूर्ण स्वास्थ्य असतं. इथे कोणतीही अभावाची भावना नसते. जर अभावाची भावना असेल तर आपण हृदयापासून दूर जातो. त्यामुळे हृदयाच्या जवळ आपल्याला मुबलकतेची, अबेंडन्सची भावना अनुभवायची आहे. माझ्याकडे सर्व काही मुबलक आहे. डोळे बंद करून फक्त फक्त त्या हृदयाच्या ठोक्यांकडे लक्ष द्यायचं आहे. स्पंदन अनुभवायचे आहेत. आपला जो स्त्रोत आहे, मूळ स्त्रोत आहे, त्याच्याशी आपण कनेक्टेड असतो हृदयाच्या स्थानापासून. आपल्याला आता काय भावना निर्माण होते हृदयावर हात ठेवल्यावरती? प्रेमाची भावना, आनंदाची भावना, संपूर्ण स्वास्थ्याची भावना, शांतीची भावना. परम शांतीचा अनुभव येत आहे का? संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे का? मनातले विचार थांबून स्पंदनांमध्ये आपण विरून गेलेलो आहोत का? शरीराचा विसर पडला आहे का? ठोके हळूहळू हळूहळू स्पष्टपणे ऐकायला येत आहेत का? आपला श्वास आणि स्पंदन दोन्ही वेगवेगळे समज येत आहे का? खूप बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आपल्या विचारांना परत आपल्यावरती स्वार व्हायला द्यायचं नाही आहे.
आपल्या हृदयाशी कनेक्ट होऊन फक्त मौनात राहून संपूर्ण लक्ष स्पंदनाकडे देऊन सहज लयीमध्ये श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे. आपल्या शरीरात होणारे बदल अनुभवायचे आहेत. श्वास आणि स्पंदन दोन्ही वेगवेगळे अनुभवायचे आहेत. हळूहळू राग कमी होऊन शांतता वाढायला लागेल. चिडचिडेपणा कमी होऊन उत्साह वाटायला लागेल. असं काही वाटतंय का? स्पंदनाकडे लक्ष द्यायचं असेल तर खूप एकाग्रतेने बघायला लागतं. श्वास समजतो पण स्पंदनासाठी ध्यान करणं, लक्ष देणं आवश्यक असतं. जितकं आपण एकाग्र होऊ तितके हे ठोके हळूहळू स्पष्टपणे ऐकायला येते. आणि मग श्वास आणि ठोके या दोनच गोष्टींवरती लक्ष केंद्रित असेल. जर तुमचा हात दुखायला लागला असेल तर काढलात तरी चालेल. हाताशिवाय लक्ष द्यायला प्रयत्न करा. हात ठेवलात तर चांगला आहे. दुखत असेल तर काढलात तरी चालेल. परत आपलं लक्ष आपल्या श्वासावरती आणायचं आहे आणि हात हृदयावरून काढायचा आहे, छातीवरून काढायचा आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे, लक्ष आपल्या शरीराकडे. लक्ष आपल्या खोलीमध्ये. खोलीतील आवाज, खोलीच्या बाहेरील आवाज. आणि मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यावरती ठेवायचे आहेत. आणि मग ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत.
ज्या लोकांना शक्य नाहीये त्यांनी रेकॉर्डेड सेशन्स ऐकू शकतात, लाईव्ह अटेंड करणं शक्य नसेल तर. कृपा करून ज्यांना आज ऍपच्या थ्रू अटेंड करता आलं नाही, जॉईन करता आलं नाही, त्यांनी ऍप मधून कसं जॉईन करायचं हे शिकून घ्या आणि पुढच्या मंगळवारी ऍपच्या थ्रू आपल्याला जॉईन करायचं आहे. कोणाला प्रश्न असतील तर पुढची 2 मिनिटं मी देते. 7:26 झालेले आहेत. 2 मिनिटं देते. काही जर प्रश्न हवे असतील तर विचारले तरी चालतील, नाहीतर मग आपण सेशन थांबवणार. ओके, कोणाचे प्रश्न नाहीयेत त्याच्यामुळे आपण डोळे उघडावेसे वाटत नव्हते. व्हेरी गुड. हृदयाचे ठोके सगळ्यांना ऐकायला आले का? म्हणजे डॉक्टर जसं स्टेथोस्कोपने आपले ठोके ऐकतात तसे आपण आपल्या कानांनी, म्हणजे आपण कानाने नाही म्हणता येणार, त्याची जाणीवेतून आपण या गोष्टी समजायच्या आहेत. आणि हे ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपण ऍक्च्युली स्त्रोताशी, म्हणजे ओरिजिनल, त्या म्हणजे ओरिजिनल काय म्हणता येणार, त्या एनर्जीशी आपण कनेक्ट होतो. एनर्जी म्हणजे हायर इंटेलिजन्स, हे हृदयातून होतं. आणि याचं पण ज्या वेळेला हळूहळू हळूहळू हे असं हृदयाशी ज्या वेळेला कनेक्ट होतो, फोकस करतो, त्यावेळेला आपण एक वेगळ्या पद्धतीने लयबद्धता हृदयामध्ये आणतो आणि अशाच पद्धतीने आपण ब्रेन मध्येही आणतो. त्याचं वेगळं आहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला. पण हृदय आणि ब्रेन ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला आपण एका लयात आणतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने आपण वेगळ्या झोन मध्ये जातो आणि मग तिथे मॅनिफेस्टेशन होतं. म्हणजे आपण क्वांटम फील्डच्या हिशोबाने क्वांटम जम्प ज्याला म्हणतात, की क्वांटम फील्ड मध्ये आपण जातो. तर हृदयाशी हे करताना आपण नेहमी विचार, आपल्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात, पण संपूर्ण शांती आणि आनंद हा आपला हृदयामध्ये असतो. त्यामुळे कधी पण बघा काही पण झालं की आपण असं असं छातीवर हात ठेवतो, हा, आणि मग आपण असं श्वास सोडतो आणि यू फील रिलॅक्स. त्यामुळे जर पूर्णपणे कधी जर ताण वगैरे असेल तरी सुद्धा छातीवरती हात ठेवून जर आपण फक्त हृदयाचे ठोके आपण ऐकले तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे असं कधीतरी मध्ये मध्ये म्हणजे हे टेक्निक्स आहेत, पण आपण असं काम करतानाही आपण हे अनुभवू शकतो. हे प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून आपण हे 2 दिवस ठेवलेले आहेत. शिकायचं आणि विसरून जायचं असं नाही, तर प्रॅक्टिस केल्यावर या गोष्टी लक्षात राहतात, की कधी ताण आला, कधी जास्त आपण काम केलं किंवा खूप प्रेशर आहे, रात्र झोप झाली नाहीये, खूप प्रेशर मध्ये काम करतोय, डेडलाईन्स मध्ये काम करतोय, अशा प्रकारच्या काही गोष्टी जर केल्या तर आपण क्विकली रिलॅक्स किंवा एक वेगळ्या पद्धतीची तणाव थांबवणं अशा गोष्टी होऊ शकतात. व्हायब्रेशन जाणवत होते. म्हणजे 3 ठिकाणी व्हायब्रेशन जाणवतात. एक आहे हृदय, दुसरं आहे आपलं मनोगत. म्हणजे डॉक्टर बघतात ना आपले नाडी परीक्षा किंवा इथे स्टेथोस्कोप लावून, तर हे आपण आपण ऐकण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा. आता हृदयासाठी एक वेगळी शांतता. इथे केल्यावर आपल्याला शांतता नाही जाणवत. आपण फोकस करू शकतो. त्याचंही आपण करणार आहोत. पण हृदयाचं आपल्याला जास्त मदत करतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रश्न नसतील तर आपण आजचं सेशन इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या मंगळवारी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. बाय. थँक्यू.